नमस्कार मित्रांनो, ही बघा हिंगण बेटाचे फळं आणि हिंगण बेटाचे. आता एखाद्याला बारीक मोठं लाकूड म्हणलं तर ते काय वाटतं की बारीक आणि मोठं लाकूड कसं असत. तर बघा का ही छोटी लाकडं आहेत, साईजला बारीक आहेत. ही त्यापेक्षा थोडं मोठं लाकूड आहे. असे बारीक मोठे असे लाकडं असतात. ही बघा ही जास्त मोठं आहे, पण ही मित्रांनो जुनं लाकूड आहे आणि वाळलं आहे म्हणून पांढरं शिपट पडलं आहे. आणि ही पाडव्याला आणलेले आहेत आपण. पाडव्या दिवशी आणलेल्यामुळं अजून ओले आहेत लाकडं, त्याच्यामुळं थोडे अंधक पांढरे. तर ही हिंगण बेटाचं लाकूड आणि हे हिंगण बेटाचे फळं. तर मित्रांनो हिंगण बेटाचे फळं बरेच जण म्हणतात आम्हाला दाखवा. तरी बघा ही एक तुम्हाला एक टरपल काढून दाखवलेलं आहे. ह्याच्यातला मगज तुम्हाला चमच्यानं काढून थोडा खाल्ल्यानंतर तुमचे पोटाचे विकार, गॅसेस, अन्नपचन होत नाही, छातीमध्ये चमका निघतात. ह्याच्यातला थोडाही मगज काढून नागिनीच्या पानात खाल्ला तर तुमच्या छातीतल्या चमका अवघ्या काही वेळात राहतात. ह्याच्यामधलं बी काढायचे मित्रांनो. ह्याच्यामध्ये बी निघतं एक बदामाच्या बियासारखं. ती बी तुम्हाला तोंडावरले मुरूम फोड आले असतील त्याच्यासाठी तुम्हाला वापरायचे. आणि तोंडावरले डाग गाईच्या दुधात जर तुम्ही उघडून लावलं तर अवघ्या काही दिवसातच तोंडावरले डाग मुरूम निघून जातात. दुसरी गोष्ट मित्रांनो, छातीतल्या चमका असते ह्याच्यातलं बी नागिनीच्या पाना जर खाल्ला हरभरे एवढं तर तुमच्या छातीतल्या चमका, छातीतल्या कळा मारलेल्या, छातीतले दुखणं अवघ्या काही दिवसात निघून जातात. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही जी हिंगण बेटाचं लाकूड आहे तर ह्याचा आपण एक असा वापर केला की असं एक फुटभर लाकूड आणि फुटभर पांढरीचं लाकूड ही दोन्ही एकत्र करून एके ठिकाणी एक जणाच्या जमिनीचा दोष होता त्या जमिनीत ठोकून ठेवल्यानंतर 8 महिन्यानंतर ती जमीन इकल्या गेली आणि म्हणावा असा भाव आला. ह्याच्या मागचं काय गूढ रहस्य काही समजलं नाही. तर ही घरावर दारावर ह्याची इट्टी करून बांधण्याची पद्धत असते. ह्याची इट्टी करून दारावर जर बांधले तर नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती घरावर येत नाही आणि नजरबाधा होत नाही. ही जर लाकूड घरात पडून राहिलं तर नजरबाधा होत नाही त्या घरात, अशी काही मान्यता आहे. तर ही असे हिंगण बेटाचे बारीक मोठे लाकडं आहेत आणि हे हिंगण बेटाचे फळं आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे हिंगण बेटाचे जनावराला मध्ये एक रोग आलता लॅम्पिक्स म्हणून, जनावरांच्या अंगाला फोड यायचे. त्या फोडासाठी सध्या ह्या हिंगण बेटाचा भरपूर असा छान वापर झालेला आहे. तर ह्याचा लाकडाचा किंवा फळाचा काढा करून त्या जनावराच्या अंगाला जरी लावला तर जनावराचे रोग काही दिवसातच राहायला मदत व्हायची. ही मित्रांनो हिंगण बेटाचे काटा आहे. हे असे काटे असतात. ह्याचा एक जरी काटा तुम्ही जवळ ठेवला तर तुमच्यावर कुठलीही नकारात्मक शक्ती हावी होत नाही आणि तुमच्यावर मूठ करणे, भानामती, बुटक भैरव अशा गोष्टी काही एक काटा फक्त जर जवळ तुम्ही ठेवला तर तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी अंगावर काही होत नाहीत. असा एक काटा जरी तुम्ही जवळ नुसता ठेवायचा तावीजमध्ये घालून तरी वाईट शक्ती तुमच्या जवळ येऊन काही करणार नाही. तर एवढं ही तांत्रिक कामामध्ये हिंगण बेट मस्त काम करतं आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्रामध्ये. राम राम.